जय बाळमामा, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या शार्वी डी के यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, आज आहे गुरुवार आणि आपली सकाळी सकाळी देवाची बत्ती चालू आहे, देवबाप्पा करायची चालू आहे. हे बघा, आमचा नारळ आम्ही ठेवलेला मस्त आलेला आहे नारळ उगवून. चला आपण आता पूजा करून घेऊया. हे करा पहिलं. मस्त अशी आपली पूजा चालू आहे. आणि आज आम्ही जाणार आहोत जीवदानी मातेच्या दर्शनासाठी, कारण आमची भाची आलेली आहे गावावरून, त्याच्यामुळे तिला घेऊन जाणार आहोत आज जीवदानी मातेच्या दर्शनासाठी. अरे खा काय तुम्ही चटणीचे उपास आम्ही चार बिस्किट खाते पोट भरून. बिस्किट नाही, आज आपण जाणार आहोत जीवदानी मातेच्या दर्शनासाठी. घरची पूजा तर झालेली आहे आपली. आता तर आपण मस्त असा नाश्ता करून निघणार आहोत. सारिकाने मस्त पोहे केलेले आहेत. वा 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 वा. चला दिदू, चला या नाश्ता करायला या. तर मस्त असा पोह्याचा नाश्ता बनवलेला आहे सारिकाने. चला आम्ही खातो आणि पटकन उन्हाच्या अगोदर जीवदानी मातेला जायचं आहे, कारण ऊन खूप होते डोंगरावरती. चला दिदू, घ्या प्लेट, हे घ्या. खावा पटपट पटपट. शार्वीला घेऊन नाही जाणार आहोत, शार्वीचा क्लास आहे आणि सारिका पण येणार नाही आहे. सारिकाचा पण क्लास चालू आहे, त्याच्यामुळे ते दोघी येणार नाहीत. आम्ही तिघच जाणार आहोत. ही आमची भाची सरकार आणि हे दिदू आणि मी, आम्ही तिघच जाणार आहोत. चला तर पहिला नाश्ता करू पटापटा आणि जाऊया. ओके. गुरु आलेला आहे. गुरु गुरु नाश्ता करतो, थोडा कर ना. देव पोहे, दे ग तिला पोहे, दे आपल्या दादाला. दादाला पोहे दे. प्लेट घेऊन ये दादा. भेटतो आम्ही तुम्हाला आता डोंगराच्या पायथ्याशी. ऊन खूप झालेलं आहे. चला आपण निघालो आम्ही. जायचं का? जीवदानी माते की जय. चला. तर मंडळी, हाच तो डोंगर आहे जो आपणाला चढून जीवदानी मातेच्या दर्शनासाठी वरती जायचे आहे. आत्ता आपण पोचलो आहोत विरार ईस्टला असणाऱ्या या 5 पायरीच्या गेटवरती. आपण विरार ईस्टला जीवदानी मातेच्या डोंगराच्या पायथ्याशीच राहतो, त्याच्यामुळे आपणाला प्रवास करून कुठे जायची गरज नाही. 5 मिनिटाच्या अंतरावरतीच हा गेट आहे 5 पायरी. त्यामुळे घरातूनही थोडं लेट निघालो, पण ऊनही खूप झालेलं आहे. सकाळचे 9 साडेनऊ वाजलेत, पण ऊन खूप पडलेलं आहे आत्ता सध्या तरी. दिदू आणि गुरु कशा पद्धतीने चढतायत आपला हा डोंगर बघूयात. डोंगरावरती चढताना थोडासा टाइमपास म्हणून आता काहीतरी कुरकुरे वगैरे घ्यायचे चालू आहेत दोघांचे. हे घेऊन झाले की आपण निघूयात आपल्या प्रवासाला. त्यामुळे आजचा आपला ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा व चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पोचलो 5 पायरीच्या
पायथ्याशी मेन गेटवरती इकडे तुम्ही चप्पला तुमच्या ठेवू शकता. चप्पल स्टँड आहे. या साईडला कोंबड्याचे बकऱ्याचे बलिदान दिले जाते. आणि इथे आहे जीवदानी आंबे मातेचे छोटेसे मंदिर. चला इथून आपण देवीचे दर्शन घेऊन आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. बघूयात दिदू आणि गुरु चालतायत की नाही, पायऱ्या चढतायत की नाही. चला तर जीवदानी माते की जय. दिदू या साईडनं चालायचं. इथून आपली हे लाईन आहे, इथून असं या साईडनं आणि हळू जायचं आरामात. सुरुवातीला तुम्हाला वाटतंय पूर्ण डोंगर चढू आम्ही, पण काहीच चढणं होत नाही. पिण्याची पाण्याची सोयही आहे पुढे. चला आपला प्रवास चालू झाला आहे जीवदानी मातेच्या डोंगरावरती चढण्याचा. पिऊ आणि गुरु दिदू खूप उत्साही आहेत, पण बघूयात कुठंपर्यंत चालतायत. गुरु हळूहळू. हां हां दिदू दमलेली आहे. 50 पायऱ्या पण चढलेली नाही तोवरच दिदू दमली. दिदू ऊन पण पडलेलं आहे. 9 साडेनऊ वाजलेले आहेत सकाळच्या. आपला प्रवास सुरू झालेला आहे. जवळजवळ 1100 पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत. 1100 चढशील ना गुरु? गुरु आणि दिदू चला चला बोलतायत, पण दिदू तर दमलेले आहेत. पण हळूहळू आपणाला डोंगर चढायचा आहे. आपला प्रवास तर चालू झालेला आहे, पण जवळजवळ 50 पायऱ्या चढल्यावरतीच दम लागलेला आहे. दिदू जीवदानी मातेला वरती डोंगरावरती जाण्यासाठी 3 मार्ग आहेत. एक हा आपण येतोय तो 5 पायरीचा, त्याच्यानंतर ते मुख्य मार्ग आहे तिकडून, त्याच्या जवळजवळ 1400 ते 1500 म्हणजे 1500च्या आसपास पायरी आहेत. आणि लिफ्ट पण आहे. हां त्या साईडला लिफ्ट. दिदू दमलीस काय? हां हळूहळू जायचं त्यासाठी सांगतोय ना. बोला जीवदानी माते की, जीवदानी माते की. हळूहळू दम धरून चाला म्हणजे काय होत नाही. दिदू आणि या दिदूने मेकअप केला होता छान. हां पावडर लावा पप्पा मला. माझी टिकली आहे का, टिक्का आहे का विचारत होती. आता पूर्ण घामेजलेत. दिदू पळत पळत नाही जायचं, कसं हळूहळू हळूहळू जायचं, मग दम भरत नाही. पायऱ्या आहेत ह्या साईडनं 5 पायरी साईडनं आहेत 1100 आहेत, आणि त्या साईडला 1500च्या आसपास आहेत. रोपवे पण आहे त्या साईडला. लिफ्ट आहे, काहीतरी 200-250 रुपये तिकीट आहे. पण आपण जीवदानीच्या ह्या 5 पायरीच्या पायथ्याशीच आम्ही राहतोय, त्याच्यामुळे आम्ही ह्या साईडनं आलो आहोत. त्या साईडला जायला खूप टाईम लागतो, त्याच्यासाठी आम्ही हा आमच्यासाठी शॉर्टकट आहे. मस्त डोंगराळ भाग आहे, ट्रॅकिंगसाठी खूप छान आहे. ज्यांना कोणाला ट्रॅकिंग करायची असेल आणि जीवदानी मातेचं दर्शनही घ्यायचं आहे, त्यांनी या 5 पायरी साईडचा
मार्ग अवश्य निवडा. चला लेट्स गो. हळूहळू चढायचं आता. ऊन परत येताना खूप लागेल, त्याच्यामुळे पटपट पटपट चला. दिदू खूपच दमलेली आहे. आणि तिकडं पडते. त्याच आहे. दिदू काय झालं? एक घोट पिघूया परत का. खूप दमलो आम्ही. दिदू कसं वाटतंय? बरं वाटतंय का? हा, झोप लागली. झोप लागली गुरुला आत्ताच. हा दमलो. फक्त 30% पायऱ्या आम्ही चढलो आहोत, पण लगेच दमलो. दिदू पण आली बघा. दिदू पण खूप दमली. यायच्या अगोदर खूप चला जीवदानीला आईला जाऊया मस्त. पण आता जेव्हा पायऱ्या चढायला लागतात तेव्हा बोलते घरी बसलो असतं तर बरं झालं असतं. पण जीवदानी आईचं दर्शन घ्यायचं आहे तर थोडं कष्ट घ्यावे लागेल. मस्त असं पायऱ्या चढून जाऊया आणि मस्त असं दर्शन घेऊया. काय हां चला चला वरती चला. दिदू आली का नाही? का तिकडं आहे. अजून तिकडेच आहे? काय खाताय तुम्ही? रसना. बघू. हे बघा रसना खातेत कोरडा. एनर्जी येते काय तुम्हाला? हो. आणि हे बघा आपलं सुंदर असं विरार शहर. अर्ध्याच्या थोडं कमीच आहे, अजून अर्ध्यात पण नाही गेलो. पण दिदू दमले खूप. दिदूला काय चालणं होई नाही, त्यामुळे बसले एका जागेला. हा समोर तिथं डोंगर पोखरून खाण खोदलेले आहे, त्यात पाणी आहे. दिदू बोलते चला अजून आपल्याला वरती इथे जायचं ह्या टोकाला. अजून किती पायऱ्या आहेत? अजून अर्ध पण नाही झालं. अरे यार 1000 पायऱ्या. पप्पा आपली बिल्डिंग नाही दिसत इथून. वरती गेल्यावर दाखवतो तुम्हाला आपली बिल्डिंग. चल. मस्त आता अर्ध्या पायऱ्या चढून झालेल्या आहेत आमच्या दिदू ना. हे कुठं गेला? गुरु कुठं गेला? गुरु मागेल. गुरु ब्रेक घेतलाय जरा आम्ही आता ना. खूप दमलो. मस्त थोडा थंडा वगैरे घेऊ काहीतरी ना. मस्त दुकान आहे इथे. निंबू पाणी आहे, स्प्राईट, मँगो, बरंच काय काय आहे. थोडं घेऊया. इथलं आहे. दुसरं काय घ्यायचं तुला? गुरुजा घेऊन ये जा. गुरुला मँगो द्या एक ते 20 वाला. तो मँगो ज्यूस आहे ना काय ते द्या. हां मग कोणतं पाहिजे? काय पितो गुरु? गुरु तू काय पितेस? मँगो. दिदून आपलं साधं नॉर्मल पाणी घेतलेलं आहे, कारण ते मँगो पिल्यानंतर परत गोड होते तोंड आणि परत ताण लागत्या. थांब देतो. हे बघा आपलं नॉर्मल पाणी पिते. चला थोडा ब्रेक घेऊन आपण लगेच जाऊया, कारण ऊन खूप होतंय आहे ना दिदू. चला पटपट आवरा. इथून आलो वरती. इथून आता असे वरती जायचं आहे डोंगरावर, आणि इथे मस्त आपल्या खाटावरती बसून थंडा पितायत. काय गुरु? चला आवरा पटपट जाऊया. चला आता आपला ब्रेक झालेला आहे. मस्त थंडा वगैरे पिलो आणि आता परत आपले प्रवासाला सुरुवात झालेली आहे. स्ट्रेट चला इथून. हां दिदू पाण्याची बॉटल महाग होती ना 30 रुपयाला. पण बरोबर आहे, डोंगरावरती चढून सर्व यायचं आणि विकायचं म्हणजे खूप अवघड आहे. आपणाला मोकळं चालायला खूप त्रास होतोय. जे दुकानवाले आहेत त्यांना घरून तिथपर्यंत यायला कसं होत असेल. मग त्याच्यामुळे महाग देत आहेत वस्तू सर्व.
चला ठीक आहे, एखाद्या वेळेस घ्यायला काय हरकत नाही. रस्ता संपलेला आहे आणि आता असा दगडातून रस्ता इकडून थोडाच आहे. मग वरती थोडं गेल्यावरती परत पायऱ्या आहेत. मधला एवढाच गॅप बिना ह्याचा आहे पायऱ्याचा. हो. पाणी तिकडं किती सारं आहे. कुठे? हां, पूर्ण त्या साईडला मस्त असं खाडी आहे, समुद्र आहे, पूर्ण असं पाणी आहे. हे मस्त विरार शहर आहे आमचं. चला पटपट चला, तर जवळ आला आहे, आपले मंदिर जवळ आलेलं आहे. तुम्ही पण चला जीवदानीला. चला. मंडळी, तुम्ही जीवदानी मातेच्या डोंगरावरती कोणत्या मार्गाने गेला आहात ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा व लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि व सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच आपले नवीन नवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत येत राहतील. आता आम्ही मंदिरात अशाच प्रमाणे जात आहोत. अजून खूप पायऱ्या तिथे. अर्ध चढलो, जवळजवळ आम्ही अर्ध्या पायऱ्यात चढलेलो आहोत. आता थोड्याच राहिलेल्या आहेत, तर चला नंतर तिथे गेल्यावर थोडं बसूया. जाऊन मंदिरात दर्शन घेऊन आले देवीचं. तुम्ही अजून इथेच आहे. बघितलं? चला पटपट, आजी जाऊन वरती आले, तुम्ही अजून इथेच आहे. बघा ना, एवढा गरमीत फ्रॉक घातला मग, आणि तुम्हाला गरम होते लगेच. गुरुनं तर शर्टच काढलाय, गरम होतंय. गुरुला खूप गरम होत होता, गुरुनं शर्ट काढून टाकलेला आहे. गुरु, कसं लागतंय? थंड वाटतंय का? हवा येते का आता? हळूहळू. बस आला होय बघा, वरती समोर जीवदानी डोंगर आहे बघा. आपण पोचलेलो आहे. चला आता थोडंच राहिलंय, जाऊया मस्त इथं वरती जाऊया. दिदू पण आलेली आहे. हां, दिदू हळूहळू चालते. दिदू आज दमली खूप. चला या डोंगरावरती. हे बघा पाठीमाग क्रिकेट ग्राउंड आहे. हे बघ समोर क्रिकेटचं ग्राउंड आहे समोर. पाठीसरा. हां, मस्त विरार शहर आहे. सर्व बिल्डिंग आहेत. चला संपल्या पायऱ्या मस्त. चला चला पुढे चला पटपट या. दिदू या पुढं. चला. हां, खेळणी बिळणी काय नाही भेटणार ना. मस्त पायऱ्या संपलेल्या आहेत. जीवदानी मातेचं दर्शन घ्यायचंच. फायनली आपण मंदिराच्या जवळजवळ पोहोचलो आहोत. थोड्या वेळ इथे बसूयात, पंखा आहे इथे, पंख्याच्या खाली थोडं पाणी पिऊयात. त्याच्यानंतर आईची ओटी भरण्यासाठी मस्त पूजेचं ताट घेऊन आपण जाऊया मंदिरामध्ये. पोचलो मंदिरामध्ये. चला. वाव.
फायनली पोचलो आहोत आम्ही मंदिरामध्ये. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही, त्याच्यामुळे आम्ही घेतो दर्शन. आमच्या सर्वांचं छान असं दर्शन झालेलं आहे. मस्त जीवदानी आईचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो व इथे नारळवडीचा प्रसाद दिला जात होता, तो आम्ही सर्वांनी घेतला व खाल्ला. चला जाऊया आता थोडं. जिजू नवीन काम चालू आहे इथं बघ. इथून सनसेट दिसणार, मस्त सनसेट पॉईंट बनतो इथे. म्हणजे सूर्य मावळतो ना, सूर्यास्त होतो ना, हा मस्त इथून दिसणार आहे. हा एक पॉईंट नवीन बनवत आहे तिथे वरती डोंगरावरती. हा बघ, त्याचं काम चालू आहे इथे. काम होत आलेलं आहे, थोड्याच दिवसात चालू होईल हा पॉईंट. तर जीवदानी मातेला तुम्ही याल तेव्हा नक्की विजिट करा या पॉईंटवरती. मंदिराचं कलरचं काम चालू आहे. दिदू झालं दर्शन? चला चला आता वरती जाऊन मस्त थोडा वेळ बसू. पाया पडा दिदू, जा पाया पड वरती जाऊन, घेऊन पाया पड असंच. दिगुरू जा. चला दिदू, माकड बघायचं आहे. हे बघा गुरु, माकड बघा, इकडे बघ. मोबाईल घेऊन जाईल आपला. हे या. गुस्सा हो गया. दिदू हे बघ. मला भूक लागली आहे. हां थांब द्यायचं तुम्हाला. बघितलं का दिदू, माकड बघितलं? बघितलं का वानर? शेपटी बघा दिदी किती लांब ती. दिदू काय करतेस? खायला नाही खात, खाली आलं ना मग झाडाची पानं खायला लागले. खेळ दे दाखवून दे. जाऊ आतमध्ये. विरार शहर बघा किती मोठं आहे. विरार, नालासोपारा. आणि हे इथं एक नवीन काम चालू आहे, सनसेट पॉईंट करायचं चालू आहे. मस्त डोंगरावरती तुम्हाला हा सनसेट पॉईंट इथं करण्यात येणार आहे. तुम्ही जीवदानी आईचे दर्शन घेऊन बाहेर पडतात, तिथे वरच्या साईडलाच मोठा हॉल आहे. तिथे तुम्ही आरामात बसू शकता, जेवण नाश्ताही करू शकता. भाविकांसाठी ही एक छान अशी सोय केलेली आहे. चलो हे बघा 5 पायरीकडे जाण्याचा मार्ग. आपण ज्या रस्त्याने आलो ना त्या रस्त्याला जायचं. दिदू दमलीस का? नाही. चला मग आता पटकन उतरू उन्हाच्या अगोदर. काय हां
वगैरे काय नाही घ्यायचं. खेळणी काही भेटणार नाही. हां चला आता आमचा डोंगर उतरायचा चालू आहे. दिदू हे दिदू दिदू ऐकत नाही आता. आता नॉनस्टॉप जाणार आहेत. हळूहळू जायचं, तोंडावर पड चाल. गुरु हळू जायचं. झोपलंय त्याला टाकायला. अगं टाक ना, खाते टाक. तू जाऊन ठेव खाली. हां टाकलंस. प्रसाद दिला दिदूने. दिदू मग अशी जाताना कसं होत होता? जाताना नव्हतं येत, आता जाताना भारी वाटत. हा आता बघा पटपट पटपट पळत चालली आहे. पण जेव्हा डोंगर चढत होतो तेव्हा बराच वेळा बसली. पण आता पायऱ्या उतरताना सगळेजण धावत धावत चाललेत. चला आता आपण आलो आहोत डोंगराच्या पायथ्याशी. छान असं आपलं जीवदानी मातेचं दर्शन झालेलं आहे. तुम्हाला कसा वाटला हा आपला जीवदानी मातेचा ब्लॉग नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व अशाच नवनवीन ब्लॉगसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बघू डोंगर उतरून झाला, गरम झालंय, मस्त आईस्क्रीम खातायत. चला या.